जवळपास गेल्या 2.5 ते 3 वर्षांपासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबतच्या प्रकरणाची सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली। सर्वोच्च न्यायालय शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत महत्त्वाचा निकाल देईल अशी चर्चा कालपासून रंगली होती। मात्र ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलासंदर्भात एक महत्त्वाचं प्रकरण सुनावणीला आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने इतर प्रकरणांची सुनावणी आटोपती घेतली। त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमुळे प्रकरण लवकर ऐका अशी मागणी कपिल सिब्बल यांनी न्यायालयाकडे केली। त्यावर आता 12 नोव्हेंबरला सुनावणी होणार असल्याचं कोर्टाने म्हटलंय। आता सर्वोच्च न्यायालयात 12 नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढची सुनावणी आहे। त्यामुळे खटल्याबाबत तारीख पे तारीख हा प्रकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला। हो, 12 पासून युक्तिवाद सुरू होतील। पहिले कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होईल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आणि त्यानंतर बाकीचे रिस्पॉन्डंट हे युक्तिवाद करतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची संविधानिक दृष्टिकोनातून आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून मजबूत बाजू आहे। त्यामुळे जेवढं हे प्रकरण पुढे ढकलता येईल तेवढं ढकलावं असंच मानसिकतेच बाकीचे रिस्पॉन्डंट त्यांना सूचना देत असतील आणि म्हणून त्याप्रमाणे त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं असण्याची शक्यता आहे। नेमकं आज कोर्टात काय झाले पाहूयात सविस्तरपणे। कपिल सिब्बल यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होणार आहेत असं म्हटलं। हे प्रकरण तातडीने ऐकलं जाणं आवश्यक आहे अशी त्यांनी मागणी केली। तर कोर्टाने म्हटलं आम्ही ही याचिका 12 नोव्हेंबर रोजी पुढच्या सुनावणीसाठी घेऊ।